तुळजापूर 12वा प्लेयर पाठवा. तुळजापूर संघाला विनंती करण्यात येते की 12th मॅन पाठवा, नाही तर 2 धावांची पेनल्टी बसण्यात येईल बघा. संदीप मकवानासारखा मोठा मोरा इथं अगदी स्वस्तात बाद केलं गेलाय. पाहूया पुढचा चेंडू टाकला जाईल सौरभ बिराजदार कडून. याच मात्र आक्रमण चालवलं गेलंय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय. इथं मात्र 4 धावा येतील. किरण सदाले वहां पर बैटिंग करने के लिए बीच अब तक आप देखते हैं बिल्कुल बल्ले के बीचों बीच देकर ये ताकतवर स्ट्रोक निकलता बा, मानो कि खुद का कॉन्फिडेंस बड़ा वाला स्ट्रोक निकलता बा. आगे बढ़ता बा स्कोर केवल 4 की योग पर. फिर से बार बिल्कुल क्लासिकल पंच मारा जाता बा. सीधी गेंददार के एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर निकलती गेंद और ये बिल्कुल किरण है. किरण इसका मतलब रन बनाने वाले खिलाड़ी नाम है किरण. किरण इथं मात्र धावा बनवतोय कारण एक षटकार इथं एक चौकार मारला तो लॉंग ऑनला आणि आत्ताचा चौकार एक्सलंट फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. 2 चौकाराशी संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते ती तब्बल 8 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. या षटकातील 5वा चेंडू टाकला जाईल. रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या मागे जातो. पाहूया इथं मात्र मला वाटतं बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव येण्याची शक्यता आणि बाईकची धाव इथं घोषित केली गेली आहे. एका सिंगल धावणीची धावसंख्या मात्र पोहोचली ती 9 धावा. 9 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. इस इनिंग का ये ओवर नंबर चल रहा है इस वक्त. पहला पहलर की आखिरी गेंद फेंकी जा रही है. वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है शोलापुर में, पहली बार हम देख रहे कि इतना बड़ा प्राइज रहने वाली टूर्नामेंट यहाँ पर रखी जा रही है. सरळ मारला फटका, काय जबरदस्त जबरदस्त फटका. आणि आत्ताचा जो फटका खेळलाय, आत्ताचा फटका पाहिल्यानंतर आमचे सोलापूरचे खेळाडू आठवले. आकाश चव्हाणच्या अंदाजमध्ये हा फटका खेळला गेलाय. सरळ बॅटने सरळ तडाखा मारलाय आणि 4 धावा तिथे मिळतील. 4 धावांची धावसंख्या पोहोचली. ना आपका ना मेरा, स्कोर है 13. इस बार नर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी का आक्रमण संभाला जाएगा. संकेत मुसळे को गेंदबाजी करने के लिए बुला जा रहा है. संकेत मुसळे गोलंदाजी करतील वैयक्तिक पहिलानी. इस बार अभी भी रुका हुआ स्कोर. टोटल रन संख्या इस वक्त केवल 13 की योग पर. 13 धावा झाल्या आहेत. पाहूया गोलंदाजीला आपण पाहतो संकेत मुसळे या षटकातील दुसरा चेंडू घेऊन बॉलिंग करतील. राऊंड विकेटचा मारा करताना
पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू फायलाने सोडून दिला, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न नाही. तुम्हाला जर पंचाच्या निर्णयाविरुद्ध असेल तर तुम्हाला एक रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर पंचांच्या निर्णयाविरुद्ध जर तुम्हाला दाद मागायचे त्याच्यासाठी एक रिव्ह्यू असेल, तुम्हाला एका डावामध्ये एक रिव्ह्यू आहे. आणि जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू कंटिन्यू असेल, आणि अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू नसणार आहे पुढे. या स्पर्धेमध्ये एक पहिली हॅट्रिक नोंदली गेली बुमराह म्हणजेच आशिष दास यांनी मात्र स्पर्धेतील पहिली हॅट्रिक गेली. बर्थडे बॉयने मात्र बर्थडेच्या दिवशी हॅट्रिक घेणं हे देखील पराक्रम म्हणावं लागेल. चलिए लीगल बॉल है, ये लीगल बॉल दिया जा रहा है. चलिए बॉल फेयर डिलीवरी है, कि पहले सफल होने के बाद यहां पर पीछे हटे, इसलिए बॉल फेयर है वहां पर. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे मेरे अपने ओवर की अगली गेंद करिए गेंद. बहुत अच्छी गेंद, हल्का सा एज लगा वहां पर, विकेट कीपर ने विकेटों के पीछे कैच को पकड़ा वहां पर, और आखिरकार संकेत मुसली को टीम को बिल्कुल सफलता दिलवा रहे हैं. अच्छी गेंदबाजी यहाँ पर चल रही है, बल्लेबाज का विकेट चला जाता है, जोर का झटका देरी से लग रहा है. दूसरी विकेट आ रही है, रन बने हैं केवल 13 की योग पर. चलेंगे इस बार नए ओवर की शुरुआत करने के लिए बिल्कुल संकेत बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. न्यू बैटर वहां पर बैटिंग करने के लिए चले जा रहे वहां पर. नवीन बैट्समैन जाते फलंदाजीला रोहित खांडेकर अब बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए भी गेंद, इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ, बहुत बढ़िया अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, पंच मारा जा रहा है. लेकिन फील्डर बिल्कुल डीप से आकर जब तक फील्डर फील करते हैं, 2 रन लेने का समय मिलता हुआ, और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त 15 की योग पर जाकर पहुंच रहा है. इस बार मारने की कोशिश में गेंददार के, जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं, फिर से सिंगल बनेगा, और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 2 विकेट के नुकसान पे 16 धावा झाल्या. 2 खेळाडू बाद झाले. यानंतर मला वाटतं या षटकातील पुढच्या चेंडू टाकला झाली ते. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए संकेत पुन्हा गोलंदाजी करतोय या षटकातील. मला वाटतं शेवटचं चेंडू घेऊन बॉलिंग केलं, राऊंड विकेटचा मारा, त्याचा सामना करतो अनिकेत माने. अनिकेत माने, माने नाव जर आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये मनोज माने, माने ना माने अतिशय जबरदस्त खेळाडू आहे. इथं पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, बॅटचा टॉपेज लागतो, विकेट किपर येतो चेंडूवर, मग माफ करा बॉलर येतो चेंडूवर, आणि चेंडू खाली कॅच पकडली गेली आहे क्वार्टर बॉलच्या स्वरूपात. फलंदाज होईल बाद, धक्का लागतो तिसरी विकेट आ रही है. स्कोर है केवल 16 की योग पर.
नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे हैं। पर दत्ता पाटिल को गेंदबाज बल्लेबाजी करने के लिए मैदान में भेजा जा रहा है। लेकिन गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो बिल्कुल सौरभ बिराजदार ये भी बिल्कुल बड़े बड़े मैचेस में जाकर क्रिकेट खेलते हैं। तुलजापुर क्रिकेट के प्रति बिल्कुल एक बहुत ही जबरदस्त क्रिकेटर माने जाते हैं। बिल्कुल तुलजापुर क्रिकेट के एक होनहार खिलाड़ी है, अपनी प्रतिभा सिद्ध करने वाले खिलाड़ी, नाम है सौरभ बिराजदार। इस बार तैयार है बॉलिंग करने के लिए पुढचा चेंडू हो मारायचा प्रयत्न बॅटची आतली येत लागते विकेट किपरच्या मागे चेंडू जातो एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू पैकी पण अगदी आरामात सिंगल धाव तिथे घेतली जाईल। एका सिंगल धावणीची धावसंख्या पुढे जाते 17 धावा 3 गडी बाद। या मॅच मध्ये निश्चितच पाहतो आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधून हा सनी स्पोर्ट्स शिरोळ हा संघ देखील मॅच खेळण्यासाठी आला आणि त्याच्या विरुद्ध तुळजापूर म्हणजे मराठावाडा विरुद्ध कोल्हापूरची ही मॅच आपण पाहतो इथे। इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद तैयार है, मारना चाहते हैं गेंद बल्लेबाज के पैरों से लगने के बाद विकेट कीपर के पीछे गेंददार के जब तक फील्डर फील करते हैं एक रन तो बन सकता है। चले चले जय जरा ते आतिशला बसायचं चव्हाणला, आतिश चव्हाणला। इस बार सीधे मारा जा रहा है गेंद बॉलर टू बैक निकल रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के जब तक आतिश दरेकर गेंद को फील करते हैं फिर भी सिंगल रन लेने का मौका बनता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर 19 रन 19 धावा झाला आहे। 19 धावा झाला डावातील हे तिसरं षटक टाकलं जातं। तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो लेफ्ट आर्म ओव्हर विकेटचा मारा केला जाईल। गोलंदाजीला आपण पाहतो निश्चितच या ठिकाणी दत्ता पाटील अकुट टप्प्याचा चेंडू इथं स्कोअर कार्डचा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट कीपरकडे निर्धाव डॉट चेंडू टाकला जाईल। तो अभी भी रुका बस स्कोर 23 की ओर पर और बार देखिए बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद।
तो एक बार बिल्कुल मारना चाहते थे, देखना फिर से गेंद डाल के बिल्कुल डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती गेंद खूबसूरती के साथ ये शानदार चौका निकल रहा है। इस बार बहुत ही बेहतरीन अंदाज का स्ट्रोक निकलता बा, बल्ले के बीचों बीच लेकर पॉइंट फील्डर के ऊपर से मारा जाता बा और ये गेंद 4 रन के लिए निकलेगी। आगे बढ़ता बा स्कोर 27 यानी कि 27 रन की योग पर। तो एक बार मारने की कोशिश में गेंददार के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते बीच अब बल्लेबाजों ने विकेटों के बीच में और शायद 2 रनों की दौड़ ली है। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 29 29 धाबा झाला आहेत। धाबातील हे 4थं षटक टाकलं जातं। 4थ्या षटकातील 4थं चेंडू घेऊन बॉलिंग करतोय गोलंदाजीला आपण पाहतो संकेत मुसळे। थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय आणि हा फटका खेळलाय, चेंडू लॉयडी स्ट्रॉंगर जातोय। आणि जर हा फटका जर आपण पाहिलं तर वीर मराठाचे जे खेळाडू आहेत माझ्या ते रितेश सर मोनिश शेमूलच्या अंदाजमध्ये हा फटका खेळला गेलाय आणि बॅटिंग शैली केली अशीच आहे। मला वाटतं आज इथं आपण 2 खेळाडू पाहिले, एक आकाश चव्हाण सारखा आणि दुसरा मोनिश शेमूल सारखा आणि चेतक गोरे लंबे रस के है खिलाडी मिस्टर चेतक, त्यांच्यासारखा खेळाडू अजून तर मी पाहिला नाही ते। अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त 29 रन लॉस ऑफ 4 विकेट 29 धावा झाल्या, 4 खेळाडू बाद झाले। दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू आपण टाकला जाईल। अच्छी गेंद के बाद बिल्कुल बैकफुट पर जाकर हल्के से पुश किया जाता हुआ जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं फिर भी सिंगल रन लेने का अवसर बनता हुआ। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 30 की ऑफ पर 4 विकेट के नुकसान पे 4 खेळाडू बाद झाले। दरम्यान धावसंख्या आपण पाहतो निश्चितच सनी स्पोर्ट्स शिरोळ क्रिकेट संघाचे 30 धावा, 4 खेळाडू बाद। या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन संकेत मुसळे गोलंदाजी करतोय। अतिशय नामवंत असा खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू, मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे। दरम्यान एक सिंगल दाव घेण्याची संधि, डायरेक्ट हिट लग चुकी है और इसी के साथ बल्लेबाज को चलना पड़ेगा पवेलियन में क्योंकि ये डायरेक्ट हिट लग चुकी। काशीनाथ ने बिल्कुल मारा है, बिल्कुल काशीनाथ। ये काशीनाथ की बात करना चाहेंगे तो बिल्कुल अमेरिका से बहुत ही नामचीन क्रिकेटर माने जाते हैं। बिल्कुल आता मात्र निश्चितच धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद झाला। नवीन बॅट्समन जातो फलंदाजीला। चला फलंदाज नाव सांगा सर, बॅट्समनचं नाव सांगा। वैभव। वैभव नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए जाएंगे। न्यू बैट्समैन वैभव। नाव नाही वैभव कबाले नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए जाएंगे। न्यू बैट्समैन बल्लेबाजी करने के लिए मैदान में। अब जहां तक की गेंदबाजी की बात करना चाहेंगे, ये खिलाड़ी बिल्कुल इंडिया की सबसे बड़ी वर्ल्ड कप टूर्नामेंट जो कहा जाती है सुप्रीमो चषक में बेस्ट बैट्समैन का इनाम लेने वाले खिलाड़ी, उत्तराखंड में फुलर की बाइक जीतने वाले खिलाड़ी, मिस्टर मैन फॉर्म मराठावाड़ा कोहिनूर मिस्टर कृष्णा गौड़ी। इस बार मारना चाहते थे गेंद जा रही है, बिल्कुल पुल शॉट लगाने की कोशिश, इतना ज्यादा ताकत नहीं लगी वहां पर, लेकिन रनिंग बिटवीन विकेट में तारीफ करना चाहूंगा। बहुत अच्छी दौड़ लगाई जा रही है, 2 रन तो बन सकते हैं और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 32 पे जाकर पहुंच रही है। आणि जर बॅटिंग संघामध्ये आपण खेळाडूंची नावं जर पाहिली तर मला वाटतं संदीप मकवाना अतिशय नामवंत क्रिकेटपटू आहेत आणि निश्चितच मला वाटतं विजापूरच्या क्रिकेट मैदानामध्ये मी त्यांना 2-3 वेळा देखील पाहिलं तिथे। अतिशय जबरदस्त बॅट्समन म्हणून त्यांची ख्याती आहे। अष्टबोलू खेळाडू संदीप मकवाना हे देखील इथं सोलापूरच्या नगरीमध्ये आहेत। त्यांच्या पूर्ण संघांचं वीर मराठा क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत असेल।
परत रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरकडे, निर्धाव चेंडू टाकला गेला, डॉट चेंडू टाकला जातोय. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 32 धावा 5 गडी बाद, 32 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. बारी गेंद शॉर्ट ऑफ लेंगे, इस बार बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद को मारा, इस बार नीचे खिलाड़ी क्या ले सकते हैं, कैच पकड़ लिया वहां पर, कैच बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा जाता वहां, शानदार कैच, सौरभ बिराजदार वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा वहां पे. इसी के साथ विकेट जाने के बाद नीचे से लग रहा है बिल्कुल जोर का झटका धीरे से लग रहा है, जोर का झटका धीरे से लग रहा है. नवीन बॅट्समन जातो बलंदाजीला मैदानात, अमोल अमोल जातो बॅटिंगसाठी मैदानात, न्यू बॅट्समन अमोल. आणि निश्चितच आपण जर जुन्या आठवणी जर आपण पाहिलं तर मला वाटतं कोल्हापूरचा क्रिकेटपट्टू म्हणून निश्चित आपण जर ओळख जर सोलापूरच्या रसिकांच्या मनावर राज्य करा, आपले किरण खतकर काय विकेट कीपर होते. निश्चितच सोलापूरच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा विकेट कीपर म्हणून त्यांची ख्याती असायची. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, बहुत अच्छी गेंद, हल्का सा एज लगा वहां पर, लेकिन बिल्कुल कैच छूटता हुआ सिंगल रन तो बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 33 रन 33 धावा. और अक्सर क्रिकेट जो कहावत होती है, कैचेस विन मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा, साथ ही साथ एक रन भी लूटा, आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 33 की यॉर्क पर. अच्छी गेंद, यॉर्कर लेंगे गेंद इस बार, लेकिन उतने ही चतुराई से गेंद को मैदान क्षेत्र में खेला जा रहा है, फिर भी सिंगल बनेगा. बढ़ता हुआ स्कोर केवल 34 पे 6 विकेट चले जा रहे हैं. एक बार देखना, फिर से गेंदबाजी करेंगे, फुलटॉस गेंद इस बार, ये देखिए क्लासिकल स्ट्रोक खेला, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद डाल गए. जब तक कि फील्डर फील करते एक रन तो आ सकता है, दूसरे की दौड़ हो रही है और आराम के साथ 2 रन बनेंगे. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 षटकाचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा धावा झालाय 36 धावा 6 गडी बाद. नए खिलाड़ी सौदागर जादव गेंदबाजी करने के लिए आएंगे वहां पर. सौदागर जाधव गोलंदाजीला येतो. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दाबातील षटक क्रमांक टाकतील 6वं षटक. इस बार गेंदबाजी करने के लिए भी गेंद, अच्छी गेंद, इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ, गेंद बड़ी स्ट्रॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद डाल गए. नो बॉल का इशारा बताया जा रहा है, नो बॉल +1 आएंगे. टोटल 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन की यॉर्क पर. आज चेंडू ओव्हरस्टेपिंगचा टाकला गेलाय, त्यातला मात्र इथं नो बॉल घोषित केलं गेलंय आणि दरम्यान 2 धाबांची धावसंख्या पुढे जाते 38 धाबा 38. अब इस वक्त फ्रीट का सुनहरा मौका, उघडा डोळे बघा नाही, पुढचा चेंडू फ्रीट, ये देखिए फ्रीट पर ऊंचा खेला, इस बार आसमानी स्ट्रोक है, नीचे खिलाड़ी सौरभ है, लेकिन सौरभ जानते कि नो बॉल है, फ्रीट है, 2 रन लेने का मौका बनता हुआ, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 40 की यॉर्क पर. और तीसरे अंपर की ओर डिसीजन पेंडिंग है, रन आउट. तीसरे अंपर की ओर डिसीजन पेंडिंग रखा जा रहा तीसरे अंपर की ओर. वैसे तो बैट्समैन का दिल इस वक्त धक धक करता होगा क्योंकि तीसरे अंपर की ओर निर्णय दिया जा रहा है. इस वक्त दिल धड़कता होगा, ये बैट्समैन का दिल धड़क रहा है वहां पर. देखेंगे हमारे टीवी रिप्ले इस वक्त 3rd अंपर वरुण बुर्ला, जो कि महाराष्ट्र के बहुत ही नामचीन अंपर है. मिस्टर वरुण बुर्ला
और जिनके चलते हैं हमेशा सितारे, उनका नाम है प्रतीक सितारे। इस वक्त टेक्नीशियन है स्टूडियो स्पोर्ट्स चैनल। नॉट आउट, बैट्समैन अपने क्रीज में पहुंच चुके हैं। बहुत मशक्कत करने के बाद तीसरे अंपायर ने डिसीजन दे दिया। ये बिल्कुल कहा जा रहा है कि बल्लेबाज अपने घर में सुरक्षित है वहां पे। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला त्याला दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय सौदागरचा हा चेंडू उडवलाय, आकाशात उडवलाय, जबरदस्त। अमोल के बैट से निकलता हुआ कमाल के अंदाज का लगा, दे धम्बाल स्ट्रोक निकलता हुआ, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा क्लासिकल आसमानी छक्का। और ये केवल अमोल भोजने सर की अगर मैं बात करना चाहूंगा तो इनकी उम्र केवल 43 साल है और ये 43 साल के नौजवान खिलाड़ी इस वक्त बैटिंग कर रहा है। इस बार ये देखिए बिल्कुल फिर से, ये उम्र कोई लिहाज नहीं होता है क्रिकेट में। अब देखना है बैट्समैन की मैं तारीफ करना चाहूंगा, काय जबरदस्त देखना पटका मारला गेला है, मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू भर्रार खणखणीत षटकार। लागोपाठ दोन चेंडूवर दोन षटकार मारले गेलेत। अतिशय 43 वर्षाचं फक्त वय वर्ष 43, काय कडक बेधडक लाजवाब बैटिंग करताना आपण पाहतो अमोल। अमोल की बैटिंग अगर देखना चाहेंगे, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं। नाम है अमोल। गेंद इस बार तेजी लाना चाहते थे, लेग स्टंप के बाहर डाल के अंपायर बता रहे बर्ड बॉल है, बर्ड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त ये ओवर ने बिल्कुल थोड़ा सा बिल्कुल जान डाली है। सनी स्पोर्ट्स के लिए जान डाली है। तीसरे अंपायर की रिव्यू मांगा जा रहा। फील्डिंग टीम ने मांगा है। आपले सोन्या बांबूंचे लाडके म्हणजेच आपले तम्मा बिटे यांचं देखील आपण स्वागत करूया। त्याचबरोबर आपले तुपे सर देखील मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील आपण वेलकम करूया। आता जर धावसंख्या पाहिली तर 53 धावा झाली आहे आणि जर व्हाईट बॉल असेल तर 53 धावा, व्हाईट बॉल नसेल तर 52 धावा असतील। आणि मोहोळ क्रिकेट संघाला ज्यांनी प्रायोजक पद दिलं गेलं, तुपे सर म्हणजे व्हाईट बॉल आहे, चला पंचांचा निर्णयाशी सहमत आहे। तिसरे पंच देखील व्हाईट बॉल कळवला गेला। आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। बघूया अमोल भोजने 5 चेंडू मध्ये 17 धावाची आकर्षक खेळी खेळताय। परत जोरा फटका मारायचा प्रयत्न, आकाशात अतिशय उंच चेंडू गेलाय, एक धाव तर तिथे आली आहे, नो बॉलचा देखील इशारा होतोय, दुसरी धावचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता आरामात 2 धावा तिथे केल्या गेल्या आणि या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या टोटल 3 धावा येतील। या 3 धावांची धावसंख्या पोहोचली ती 56। अब तक 56 नाना पाटेकर की फिल्म इस वक्त स्कोरबोर्ड पे आ रही है। अभी भी रुका हुआ स्कोर 56 रन की पर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। सौदागर पुन्हा गोलंदाजी करतील, या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतील आणि सध्या मैदानात जे वादळ आहे त्या वादळाचं नाव काय तर अमोल भोजने। अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहतो, निश्चितच आडवा फटका मारला, चेंडू जातो सरळ डीप स्कोरच्या दिशेने। 2 धाबा घेण्याची संधी पुन्हा येते। 2 धाबांची धावसंख्या पोहोचली ती 58 धाबा।
इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे भी गेंद और फिर गेंद इस बार ऑन साइड में गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर टू बैक निकल रही है। लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के 1 रन मिलेगा। दूसरे के दौरान इसी के साथ बल्लेबाज का विकेट जा सकता है और शायद चली जा रही है विकेट वहां पर। अमोल भोजनेचं कौतुक असेल जरी ते बाद झाले असेल परंतु ज्या कामासाठी त्यांना पाठवलं गेलं होतं ते काम अतिशय जबरदस्त करून ते पहिल्या मध्ये येत आहेत और निश्चितच ये मैं बैट्समैन की तारीफ करना चाहूंगा। यहाँ पर ये बल्लेबाज ने कमाल किया है, शानदार पारी खेली है और बिल्कुल न कद बड़ा होता है न पद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। जब टीम मुसीबत में थी मुसीबत से बाहर निकाला इस बल्लेबाज ने। इस बार मारने की कोशिश में बल्लेबाज का विकेट चला जाता है। इस बार अभी भी जहां तक की गेंदबाजी की बात करना चाहेंगे यहाँ पर जीतने के लिए जो टार्गेट रखा जा रहा है तब्बल मात्र आव्हान दिले गेले इथे 59 धावा बनवले गेलेत, विजयासाठी 7 धावा बनवायच्या आहेत। मॅच जिंकायची असेल तर तब्बल 7 धावा करायच्या आहेत। आमचे विकास धोत्रे जाहीर खान ऑफ इज दिस ग्राउंड मिस्टर विकासजी धोत्रे आणि सोन्या बापूचे कोण जवळचे दोस्त आपले तंबाईल कंडेचे। मित्रांनो माणसाचा छंद कसा असता पाहू शकतो आपण। ज्या माणसाने गेल्या 36 वर्षापासून क्रिकेट स्पर्धा म्हणजे आपल्या शिरोळमध्ये भरवत आहेत। सनी स्पोर्ट्स म्हणजे एका काळी जसा डिंगडॉंगचा क्रिकेट संघ वैभव सर प्रसिद्ध असायचा, कोल्हापूर भागामधील सनी स्पोर्ट्स हा क्रिकेट संघ अतिशय प्रसिद्ध असायचा। गेल्या 36-40 वर्षापासून त्यांचा संघ मी नेहमीच ऐकतो कॉमेंट्री करता करता। ज्यावेळेस डिंगडॉंगची टीम यायची सोलापूरमध्ये आणि सनी स्पोर्ट्सचा अतिशय नावाजलेला क्रिकेट संघ असायचा, ते देखील त्यांच्या संघाचे खेळाडू RCC बार्शीमध्ये बरेचसे सामने खेळण्यासाठी यायचे आणि निश्चितच त्या संघाचे जे खेळाडू आहेत मला वाटतं गेल्या कित्येक वर्षापासून जे स्पर्धा भरवतात शिवाजी समकाळ सर, ज्यांचं वय वर्ष फक्त 69 वर्ष आहे, फक्त 69 वर्षाचे रामलू बाग फक्त 69 वयाचे खेळाडू आहेत तिथे स्पर्धेमध्ये।
आणि ते स्पर्धेला इथे खेळण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचं विशेष कौतुक करेन आणि त्यांना पहिल्यांतर निश्चित असं म्हणलं जाईल, जंगल में सन्नाटा छाया हुआ है. शिवाजी सर आपके लिए डायलॉग है, जंगल में सन्नाटा छाया हुआ है. जंगल में सन्नाटा, जंगल का पुराना शेर फिर से मैदान में वापिस आए शिवाजी सर. शिवाजी सर की मैं तारीफ करना चाहूंगा बिलकुल. आणि जर अजून एक त्यांच्यासाठी बोललं जाईल, वयाला जर हरवायचा असेल तर छंद हा जोपासलाच पाहिजे. निश्चितच छंद जोपासणार आहे. निश्चितच क्रिकेटला सातत्यपूर्ण वाहून घेतलेले आदरणीय शिवाजी सर यांचं मी निश्चितच एक विशेष कौतुक करेन या स्पर्धेनिमित्त. 69 वयाचे खेळाडू होते. पूर्वी शिवा आपलं किरण खतकर नाही का विकेट किपर असायचे सनी धाऊन मध्ये, त्यांच्या गावचे हे खेळाडू आहेत. आणि निश्चितच त्यांनी देखील बरेचसे क्रिकेटमध्ये मॅचेस स्वतः ते भरवतात. सनी स्पोर्टची स्पर्धा परवाच मला वाटतं 1 लाखाची स्पर्धा होऊन गेली आणि त्या स्पर्धेला एक विशेष आनंदाची बाब मी सांगेल, आपले वीर मराठा संघ त्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीपर्यंत गेला होता. म्हणजे सेमीफायनल गाठणारा संघ देखील आपला सोलापूरचा होता. आणि मला वाटतं क्वचित वैभव सर तुमच्याशिवाय मला वाटतं बाकीचे कुठले संघ गेले नसेल तिकडे, कारण कोल्हापूर साईडला आपले बरेचसे खेळाडू तिकडे जात नाहीत. फक्त आयकॉन खेळाडू जातात खेळायला, पण बाकीचे खेळाडू संघ घेताना जाताना कधी पाहिलं नाही तिकडे. जयसिंगपूरच्या स्पर्धेमध्ये आपल्या सोलापूरच्या वीर मराठा संघाने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. मैच की शुरुआत हो रही है. पहले ओवर वैभव खबाले सर, पहला चेंडू गुडघा टेकत मारला सुरेख फटका आणि चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने. कृष्णा गवळी दाखवतोय मी मराठाचा सुपरस्टार खेळाडू काय, मी भारताच्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन क्रिकेट का खेळतोय हे दाखवतोय. पहिल्या चेंडू मध्ये घुटना टेक और ये चौका हार्दिक वाला स्ट्रोक निकल रहा है. पहली गेंद पर शानदार जानदार चौका निकल रहा है. चलेंगे देखना फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तैयार होंगे. बीच इस ओवर की दूसरी गेंद लेकर गेंदबाजी करेंगे राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे वैभव. तो बल्लेबाज स्ट्राइक पर है कृष्णा गवळी के लिए. कृष्णा गवळी निश्चितच फलंदाजीला स्ट्राईकला असतील अतिशय नामवंत खेळाडू पण ज्याची ख्याती आहे. आणि हा कोटप्प्याचा चेंडू होता, याला रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न विकेट किपरच्या हाती चेंडू जाऊन स्थिरावतोय. चांगले कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. या षटकातील वैभव पुन्हा पुढचा चेंडू टाकतील गोलंदाजीमध्ये. शॉर्ट गेंद इस बार बैकफुट पर जाकर ऑनसर में गेंद को लपेट लिया. इस बार गेंद आगे बिल्कुल डीप बैकवर्ड्स कर लेग सीमा रेखा पार हो रही है. 4 रन चौका बनेगा. इस बार गेंदबाज दिशा से भटके गेंद को पड़े फटके. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका. मिला मौका लगा चौका. इस बार अभी भी रुका हुआ स्कोर केवळ 8 रन. 8 धावा झाल्यात. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने की बीच गेंद और फिर गेंद इस बार सीधे गेंद को मारा जा रहा. ब्रॉड क्षेत्र में गेंददार की बिल्कुल अच्छी फील्डिंग हो रही है. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं.
आता मात्र जबरदस्त फटका, परंतु त्याच चांगल्या शैलीमध्ये फिल्डिंग देखील केली गेली आहे. यावरची सुरुवात जेव्हा झाली, पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर डॉट आला, तिसऱ्यावर चौकार आला, चौथ्या चेंडूवर डॉट आलाय. आता बघूया या पाचव्या चेंडूवर काय होतं ते बघावं लागेल आपल्याला. अकोट टप्प्याचा चेंडू आकाशात उंच फटका मारायचा प्रयत्न, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर जातील, एक धाव तर निश्चितच होईल. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा अगदी आरामात पूर्ण कंप्लीट केल्या जातील. सोलापूरच्या क्रिकेटमध्ये निश्चितच हिस्ट्रीमध्ये नोंद करणारी स्पर्धा म्हणजे या ग्राउंडच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहतो की 1,25,000 रुपयाचं बक्षीस दिलं गेलंय. याचं श्रेय आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान, हमारे टूर्नामेंट की आन बान शान मिस्टर वैभव जाधव सर के नेतृत्व में टूर्नामेंट चल रही है इस वक्त. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. ये रिवर्स कैलाश बार ये गेंद डाल के बिल्कुल डीप थर्ड मैन बॉडी की बाहर जाती गेंद, छेरन छक्का मिलेगा इस बार. फटक्यात आहे वजन. सागर जबरदस्त षटकार. इथं मात्र निश्चितच पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात, पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. टोटल धावा झाल्यात बिन गडीबाज 16 धावा. आणि विकेट किपर जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्या संदीप मकवाना, अतिशय नामवंत क्रिकेटपटू, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा ही खेळाडू संदीप मकवाना विकेट किपर आहे. आणि संदीप नावामध्ये थोडीशी वेगळी धमक असते. जर पाहिलं तर आपण संदीप पाटील असेल भारतीय संघाचे आक्रमक खेळाडू, संदीप पवार असेल आपला, आणि संदीप राठोड असेल, आणि हे संदीप मकवान आहेत. अतिशय नामवंत क्रिकेटपटू आहेत. ज्याचं नाव संदीप असतं त्याच्याकडे वेगळी कला क्रिकेटमध्ये असते आणि तो खेळाडू मात्र इथं आपण पाहतोय. स्लोअर चेंडू होता. इथं मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय वळतोय चेंडू. रोहित आलाय गोलंदाजीला, रोहित खांडेकर गोलंदाजीला येतील. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दाबातील षटक क्रमांक टाकतील. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन बॉलिंग करतील रोहित. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील. या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. हो सुरेख चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट कीपर कडे. और जैसे गेंद टप्पा गिर रही है, बिल्कुल उंगलियों की जादू चलने वाले गेंदबाजी ने की जादूगर है मिस्टर गेंदबाजी करने के लिए रोहित खांडेकर. चेंडू मध्ये बोळण देण्यासाठी वाकबगार असणारा गोलंदाज, अतिशय जबरदस्त दर्जेदार गोलंदाजी सिमेंट विकेटवर. एवढं मोठं टर्न अतिशय जोक नाही, अतिशय कौतुक करावं लागेल बॉलरचं. वेगात टाकलेला चेंडू इथं मात्र लेस्टमच्या बाहेर जातो. पंच समीर म्हणतात की बॅट बॉल असेल. एका सिंगल धाबेची धावसंख्या पुढे जाते 17 धावा. अभी भी रुका हुआ स्कोर केवल 17 रन. देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है गेंदबाजी करने के लिए. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो धावसंख्या पुढे ती 17 धावा. 17 रन बने हैं. के ज्यादा दूर जा रही है गेंद. अंपायर ने बताया कि बिल्कुल व्हाइट बॉल है. व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता, बट टोटल रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है केवल 18 की योग पर. 18 धावा झाल्यात. या षटकातील या डावातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय गोलंदाजीला रोहित. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, पुढचे 2 चेंडू वाईट टाकले. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 18 धावा. सरळ मारलाय बॅटिंगच्या मधोमध घेऊन जोरात फटका मारलाय. मिड विकेटला जातोय सरळ चेंडू, सीमा पार करेल. 4 धावा चौकार.
इस बार जहां से गेंद टर्न हो रही थी उस गेंद के बिल्कुल सामने चले गए और बल्ले के बीचों बीच लेकर ये ताकतवर अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ और इसी 4 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर ना तेरी ना मेरी इस वक्त स्कोर बोर्ड पे डबल दुर्री। तो रोहित गेंदबाजी करेंगे इस बार। खांडेकर मारना चाहते बल्ले के टोइन से लगने के बाद विकेट कीपर के पास गेंद आ गया, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। अजूनही धावसंख्या तर पाहिली तर तब्बल 22 धावा झाले तिथे। 22 धावा, 22 रन। इस वक्त रन संख्या है केवल 22 रन की योग पर। आगे जाकर गेंद को मारना चाहते थे, गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट हो रही है, विकेट कीपर के पास गेंद चले जा गए। अगर कटर गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो रोहन खरात एक बहुत ही नामचीन बॉलर माने जाते हैं क्रिकेट की दुनिया में। उस तरह से ये भी बॉलर रोहित की भी मैं तारीफ करना चाहूंगा। उंगलियों की जादू चल रही है, बिल्कुल गेंद को ज्यादा कट कर रहा है, गेंद को ज्यादा टर्न कर रहा है बॉलिंग करने के लिए रोहित इस ओवर की अगली गेंद लेकर। शॉर्ट गेंदबाज बार जब देखना कुछ अलग करना चाहते थे लेकिन गेंद को ऊंचा मारने की कोशिश में इस बार विकेट कीपर के पीछे खेला, 6 रन की दिया और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 28 रन की योग पर 28 रन। 2 ओव्हर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा दिल्यात 28 धावा। पाहूया गोलंदाजीला आता कुणाला बोलवलं जाईल। नवीन षटक घेऊन बॉलिंग साठी येतोय अनिकेत माने, मला वाटतं गोलंदाजीला येतील। अनिकेत मानेचं हे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक टाकतोय। या डाबातील षटक क्रमांक टाकेल 3रं षटक अनिकेत माने। संगू पाटिल अगर मैदान में हो तो कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। संगू पाटिल सनी स्पोर्ट्स सिरोल क्रिकेट टीम में बिल्कुल उनके साथ में मुकाबला चल रहा है। बिल्कुल जेडएस किंग्स 11 तुलजापुर, जेडएस किंग्स तुळजापूर टीम के बीच में मैच चल रहा है। तुळजापूर विरुद्ध जयसिंगपूरची मॅच आपण इथं पाहतोय। अतिशय शरीर उंच असणारे खिलाडू गोलंदाजी येत आहेत अनिकेत माने। माने गेंदबाजी करेंगे अपने व्यक्तिगत कोटि का पहला, टीम की ओर से 3रा ओवर लेकर गेंदबाजी करेंगे। ये गेंद माने की पहली गेंद बैट के सामने मिली, इस बार बिल्कुल बहुत ही ऊंचा उड़ा। इस बार कृष्णा गौड़ी ऑन फायर, टीम के बिल्कुल बॉटम पे लगने के बाद भी यहाँ पर लंबा छक्का निकल रहा है। ये जो अंपर है बिल्कुल थोड़े से चालाक है, जब बैट्समैन का बल्ला जब बोलता है तो अंपर के पैर भी बोलते हैं वहां पर। इसी के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 34 की योग पर 34 धावा झाल्यात। या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। पुन्हा रिवर्सचा फटका खेळलाय कृष्णा गवळी, फटका सजवतोय क्षेत्ररक्षक, पाहूया जाण्याच्या मधून चेंडू जातो सरळ 6 धावेसाठी। सागर जबरदस्त डिसिजन। 2 गेंदों में 2 छक्के जाने के बाद आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 40 पे जाकर पहुंचा है। धावसंख्या पुढे जाती है, टोटल धावा झाल्या 40 धावा। आगे चले गए बार डांसिंग डाउन निकलकर बिल्कुल ऑन साइड में मारा जाता था, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक निकलता था। 6 रन बनेंगे वहां पर। देखिए बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, एक कदम आगे चले गए, डांसिंग डाउन ओवर पिच बनाया, मन चाहे दिल चाहे अंदाज का तूफानी प्रहार निकलता हुआ लागोपाठ 3रा चेंडूवर 3रा दणदणीत फटकार मारलाय। 3 षटकार लागोपाठ, षटकाराची हॅट्रिक आणि कृष्णा गवळीला मला वाटतं मॅच संपवण्याची अतिशय घाई लागली आहे आणि सरळ कृष्णाने परत एक फटका खेळलाय। चेंडू जातोय सरळ बनमावून सीमारेषा पार करीत 4 धावा चौकार येतोय आणि अशा प्रकारे जेडएस किंग्स तुळजापूर क्रिकेट संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात। मॅच जिंकायची असेल तर फक्त 10 धावा करायच्या आहेत।
यानंतरची मॅच असेल यंगर्स सोलापूर यंगर्स क्रिकेट टीम आणि या सामन्यातील विजय संघ. चला यंगर्सचे निश्चितच आपले ऐकवान खेळाडू फरदीन काजी मारना चाहते गेंद बैट्समैन के बैट के करीब से जा रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, इस ओवर की आखिरी गेंद फेंकेंगे. गेंदबाज अनिकेत माने कृष्णा गवळी के लिए. कृष्णा गवळी वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 38 धावसंख्येत फलंदाजी करतो आणि सौरभ बिराजदारने 6 चेंडू खेळले, वैयक्तिक 10 धावा केल्या. याच मात्र आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू वेगात जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय का, पाहूया. चेंडूला वेग जास्त आहे आणि चेंडूला जास्त वेग आहे, सरळ जातो 4 धावेसाठी. आता मॅच जिंकायची असेल तर फक्त करायचे 6 धावा. 6 रन चाहिए मैच जीतने के लिए. आने वाले ओवर्स की बात करना चाहेंगे तो यहां से 3 ओवर का खेल बचा हुआ है. 18 चेंडू आणि धावा करायचे फक्त 6 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढच्या चेंडू घेऊन बॉलिंगला येतील संदीप मकवाना. संदीपचा हा चेंडू ओव्हर पिच होता, त्याला फटका मारला, मिड विकेटच्या दिशेने जातो, शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक देत आहेत परंतु धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न झाला नाही. धावसंख्या 54 झाली इथे. बॉलचा इशारा पंचांकडून कळून जातात की काही कमेंट बॉक्समध्ये जे प्रेक्षक म्हणतात की बारामतीचा संघ आहे का, तर बारामतीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार नसून बाकीचे संघ इथं स्पर्धेत असतील याची आपण नोंद घ्यायची. यंगर्स सोलापूरचा संघ आहे, बारामतीचा नाही आहे. दरम्यान हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला गेला. नोबॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. नोबॉलच्या संघाची भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावा. आता मॅच जिंकायला करायचे फक्त 4 धावा. मैच को जीतना तो केवल 4 रन बनाने हैं. इस बार देखना फिर से बॉल का इशारा बता जा रहा, बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता. अब मैच जीतना है तो रन बनाने हैं, केवल 3 रन चाहिए. मैच को पूरी तरह से एक तरफा बना दिया वहां पर, क्योंकि कृष्णा गौड़ी और सौरभ की जोड़ी, जय वीरू की जोड़ी क्रिकेट में कहा जाती है, तुलजापुर की बहुत ही फेमस जोड़ी है. इस बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल मिड विकेट क्षेत्र में गेंददार गए, जब तक कि फील्डर और इसी के साथ मैच फिनिश हो रही है. चलिए सामना संपतो इथे. चला यानंतरचे मॅचचा टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स या. चला कृष्णा गवळी आपण सामनावीरची ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. कृष्णा गवळी मॅचचे हिरो आहेत, ज्यांना आपण सामनावीरची ट्रॉफी इथे देतोय. कृष्णा